ना तर पहा लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रोटिस्टामध्ये बेसिकली दोन टाईपच्या प्रोटिस्ट बद्दल आपण डिस्कस केलं. दोन टाईपचे प्रोटिस्ट आपण स्टडी केले, एक युग्लिनॉइड्स आणि युग्लिनॉइड्स नंतर आपण सेकंड टाईपचे स्टडी केले ज्यांना आपण स्लाइम मोल्ड नाव दिलं. बरोबर आहे. स्लाइम मोल्ड ॲज दे हॅव अ स्टिकी ॲपियरन्स. स्टिकी ॲपियरन्स आहे, स्टिकी नेचर आहे. बरोबर आहे. ड्यू टू द स्टिकी नेचर दे आर टर्म्ड ॲज स्लाइम मोल्ड्स. त्याच्यानंतर स्लाइम मोल्ड्सच्या अगोदर जे आपण युग्लिनॉइड स्टडी केले ते या युग्लिनॉइडच्या काही प्रॉपर्टीज इम्पॉर्टन्स आहेत. पहा बऱ्याच वेळेस क्वेश्चन प्रोटिस्टामध्ये या युग्लिनॉइडवर विचारतात, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट टाईपचे प्रोटिस्ट, सर्वात इम्पॉर्टंट प्रोटिस्ट त्या युग्लिनॉइडला आपल्याला कन्सिडर करायचे. वाय दे आर कन्सिडर्ड ॲज अ इम्पॉर्टंट, कशामुळं? कारण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये किंवा एक्झाममध्ये मॅक्झिमम टाइम क्वेश्चन त्या युग्लिनॉइड्सवरच विचारतात. पण युग्लिनॉइड्स खूप युनिक टाईपचे प्रोटिस्ट आहेत which show the characters resemble with the plants and animal. दोन्ही टाईपच्या ऑर्गॅनिझम सोबत कॅरेक्टर यांचे रिझेंबल होतात. सो दे आर कन्सिडर्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन. बरोबर आहे. कनेक्टिंग लिंक बिटवीन दी प्लांट्स अँड ॲनिमल. जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत या दोन टाईपच्या ऑर्गॅनिझम सोबत कनेक्टिंग लिंक एक्झिबिट करतात. बरोबर आहे. जसं बघा कॅरेक्टर्स प्लांट्स आणि ॲनिमल सोबत यांचे रिझेंबल करणारे कोणतं आहे? दे शो द मोड ऑफ न्यूट्रिशन विच इज रिझेंबल विथ दे बोथ ऑर्गॅनिझम. कोणते कोणते दोन न्यूट्रिशनचे मोड आपण युग्लिनॉइड मध्ये सांगितले होते? बरोबर आहे. फॅकल्टेटिव्ह टाईपचे ऑर्गॅनिझम्स आहेत. कोणते दोन न्यूट्रिशनचे मोड सांगितले होते सांगा बरं फास्ट. मोड ऑफ न्यूट्रिशन इन अ युग्लिनॉइड्स which are resemble with plants and animal. प्लांट मधला न्यूट्रिशनचा मोड कोणता आहे रे? ऑटोट्रॉपिक, हिटरोट्रॉपिक? आवाज यायला सगळ्यांना? ऑटोट्रॉपिक. बरोबर आहे. आणि ॲनिमल मध्ये ॲनिमल ॲनिमल मध्ये हिटरोट्रॉपिक. बरोबर आहे. अरे ॲनिमल मध्ये मिझोट्रॉपिक नाही, अर्धाट. ॲनिमल मध्ये मिझोट्रॉपिक नाही, युग्लिनॉइड्स मध्ये मिझोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. मिझोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन विच इज द कॉम्बिनेशन ऑफ बोथ. कशाचं कॉम्बिनेशन आहे? ऑटोट्रॉपिकचं सुद्धा आणि हिटरोट्रॉपिकचं सुद्धा कॉम्बिनेशन आहे. बरोबर आहे. Autotrophic mode of nutrition were exhibited when the euglenoids are provided with a light energy. ज्यावेळेस लाईट एनर्जी अवेलेबल आहे त्यावेळेस ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आणि लाईट एनर्जीच्या ॲब्सेन्स मध्ये हिटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. बरोबर आहे. तर दोन्ही मोड ऑफ न्यूट्रिशन एक्झिबिट करतात. दॅट्स वाय दे आर कन्सिडर्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन अ प्लांट्स अँड ॲनिमल. बरोबर आहे. दोन्हीच्या मधातलं इंटरमिडिएट कॅरेक्टर्स या युग्लिनॉइडद्वारे एक्झिबिट केल्या जातात. इम्पॉर्टंट स्ट्रक्चर युग्लिनॉइड मधले आपण सांगितले होते. आउटर कव्हरिंग पेलिकल आहे. नेक्स्ट टू द पेलिकल देअर इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनने इन्क्लोज केलेला सेलचं इनर मास मध्ये आपण सांगितलं रिझर्वायर आहे, लाईट सेन्सिटिव्ह स्पॉट आहे, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल आहे, गोल्जी कॉम्प्लेक्स आहेत, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, न्यूक्लियस आहे, एंटायर सेल ऑर्गनेल्स जे आपल्याला कॉमनली युकॅरियोटिक सेल मध्ये पाहायला मिळतात. हे सगळे सेल ऑर्गनेल त्या युग्लिनॉइडच्या सेल मध्ये प्रेझेंट असतात. बरोबर आहे. लाईट सेन्सिटिव्ह स्पॉटच्या बाबतीत एक पॉईंट लक्षात ठेवायचा. हा जो पर्टिक्युलर स्पॉट आहे किंवा ते जे पर्टिक्युलर स्ट्रक्चर आहे दिस स्ट्रक्चर विल हेल्प इन द सेन्सेशन ऑफ अ लाईट. जसं आपण लाईट सेन्स कशाने करतो रे? लाईट सेन्सेशन साठी आपल्याला नेचरनं एक ऑर्गन गिफ्ट केलेला आहे. बरोबर आहे. आईज, डोळ्यानं आपण लाईटला सेन्स करतो, व्हिजन आपण करतो. तसं त्यांच्याकडे आईज नाहीत पण तरी त्याला आपण त्या लाईट सेन्सिटिव्ह स्पॉटला आपण आय स्पॉट कन्सिडर करतो. तर आय स्पॉट त्या पर्टिक्युलर युग्लिनॉइड मधला असणारं लाईट सेन्सेशन साठीचं एक युनिक स्ट्रक्चर. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल एक स्ट्रक्चर आपण सांगितलं होतं. जे स्ट्रक्चर काय करतंय? ऑस्मो रेग्युलेशन. बरोबर आहे. ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन करण्याचं, ऑस्मोटिक बॅलन्स वॉटर आणि आयन्सचं बॅलन्स मेंटेन करणं
हे त्या कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूलचं फंक्शन आहे. रिझर्वायर काय करतं रे, जे एंगल्फ केलेलं फूड मटेरियल आहे, फॅगोसाइटोसिसनं युग्लिनॉइड्स फूड मटेरियल एंगल्फ करतात ज्यावेळेस हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन एक्झिबिट करतात. दोन्ही मोड ऑफ न्यूट्रिशन एक्झिबिट करायले. मग ज्यावेळेस हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन एक्झिबिट केला चाललाय त्यावेळेस फॅगोसाइटोसिसनं एंगल्फ केलेलं जे फूड मटेरियल आहे, दिस फूड मटेरियल इज स्टोअर्ड इन अ रिझर्वायर. बरोबर आहे. रिझर्वायर कोणत्या साइडला प्रेझेंट आहे रे, इट इज प्रेझेंट टू द अँटेरियर साइड ऑफ द युग्लिनॉइड. युग्लिनॉइडचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्या अँटेरियर साइडला हा रिझर्वायर प्रेझेंट असते. ज्या पर्टिक्युलर प्लेसवर पॅलिकल अब्सेंट आहे त्या साइडला रिझर्वायर प्रेझेंट, एवढं लक्षात ठेवा. कारण पॅलिकल जर प्रेझेंट असेल तर फॅगोसाइटोसिस करता येणार नाही. बरोबर आहे. काय केलंय मी, तोंडावर कपडा बांधून मास्क लावलाय. सगळ्यांना आता मास्क माहित आहे. बरोबर आहे. मास्क लावलेल्या तोंडावर मला जेवता येईल का रे, नाही लावता येईल. तसं पॅलिकलची कव्हरिंग जर त्याच्या अँटेरियर साइडला असेल तर त्या पर्टिक्युलर प्लेस पासून त्याला फूड मटेरियल एंगल्फ करता येणार नाही. होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन हेट्रोट्रॉपिक मधला. बरोबर आहे. तर तो जो फूड मटेरियल एंगल्फ करायला आहे त्या जागेवर जनरली आपण सांगतो पॅलिकल अब्सेंट आहे. पॅलिकल एक प्रोटीनेसियस कव्हरिंग आहे जी आपल्याला युग्लिनॉइडवर कॉमनली पाहायला मिळते. तर एवढे सगळे पॉइंट युग्लिनॉइड्सच्या बद्दल इम्पॉर्टंट आहेत. बरोबर आहे. इट इज ऑल अबाउट दी युग्लिनॉइड. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला युग्लिनॉइड मध्ये कोणताही क्वेश्चन विचारत नाही. हे स्ट्रक्चर जर तुमच्या करेक्टली लक्षात राहत असताल तर तुम्ही याच्यावरचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. युग्लिनॉइड नंतर नेक्स्ट टाइपचा जो आपण प्रोटीन स्टडी केला ज्याला आपण स्लाइम मोल्ड्स म्हणतो. स्लाइम मोल्ड्स मध्ये बेसिकली दोन टाइपचे स्लाइम मोल्ड लक्षात ठेवायचे, सेल्युलर, असेल्युलर. असेल्युलर म्हणजे तो सेल पासून तयार झालेला नाही असं लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. असेल्युलर इट हॅज अ सेल विच इज ग्रो इन सेव्हरल फीट इन अ फेवरेबल कंडिशन्स. ज्यावेळेस तुम्ही त्या स्लाइम मोल्डला फेवरेबल कंडिशन्स प्रोव्हाइड करताल किंवा एखाद्या फेवरेबल कंडिशन मध्ये तो स्लाइम मोल्ड असेल त्यावेळेस स्लाइम मोल्ड सेव्हरल फीट त्याची लेंथ काय करत जाते, कंटिन्युअसली इन्क्रीज करत जाते. आणि सेव्हरल फीट ग्रोथ केल्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, स्ट्रक्चर मध्ये न्यूक्लियस पाहायला मिळतात. मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन पाहायला मिळते. जनरली आपण सांगतो एका सेलमध्ये एक न्यूक्लियस प्रेझेंट असायला पाहिजे सेल थेअरीनुसार. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू द सेल थेअरी अ सेल कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल न्यूक्लियस विच स्टोअर अ जेनेटिक मटेरियल ऑफ दिस ऑर्गॅनिझम. त्या ऑर्गॅनिझमचं जेनेटिक मटेरियल स्टोअर करण्याचं काम करत आहे. पण इथे जी आपल्याला या स्लाइम मोल्डच्या असेल्युलर टाइपच्या स्लाइम मोल्ड्स मध्ये जी सेल पाहायला मिळाली त्या सेलमध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस प्रेझेंट आहेत. त्या कंडिशनला आपण सिनोसायटिक कंडिशन कन्सिडर करतो. सीओई, सिनोसायटिक कंडिशन. बरोबर आहे. सिनोसायटिक कंडिशन्स मध्ये जे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतंय दिस स्ट्रक्चर इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम एक ऑर्गॅनिझम सुद्धा आहे. बरोबर आहे. आपण आजच्या याच्यामध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल त्याचं सांगणार आहे प्लाझ्मोडियमचं. तर प्लाझ्मोडियम एक ऑर्गॅनिझम सुद्धा आहे आणि इकडे आपण प्लाझ्मोडियम म्हणजे एक युनिक टाइपची कंडिशन सुद्धा कन्सिडर करतो. सिनोसायटिक कंडिशन इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ प्लाझ्मोडियम. आले लक्षात. तर सेल्युलर आणि असेल्युलर असे दोन टाइपचे स्लाइम मोल्ड लक्षात ठेवायचे. स्लाइम मोल्ड्स मध्ये स्पोर जे प्रोड्यूस केल्या जातात, स्पोरेंजियम ते प्रोड्यूस करतात सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या पर्पजसाठी. बरोबर आहे. आणि या स्पोरेंजियम मध्ये जे स्पोर प्रोड्यूस केल्या जाणार आहेत दीज स्पोर्स हॅव अ सेल वॉल. बरोबर आहे. स्लाइम मोल्ड मध्ये सेल वॉल अब्सेंट आहे असं आपण सांगतो, पण त्यांच्या लाईफ सायकल मध्ये जी स्पोर नावाची एक जी स्टेज आहे, स्पोरोझाइट स्टेजला ज्या असते त्या स्पोर स्टेज मध्ये आपल्याला सेल वॉल प्रेझेंट असलेली पाहायला मिळते. बाकी एंटायर व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर्स मध्ये जेवढे काही व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर त्या स्लाइम मोल्ड मध्ये प्रेझेंट आहेत त्या स्लाइम मोल्ड मधल्या स्ट्रक्चरवर आपल्याला सेल वॉल पाहायला मिळत नाही. तरी झालं स्लाइम मोल्डच्या बाबतीत. इथपर्यंत आपण स्टडी केलेलं. आज आपल्याला एका नव्या प्रोटिस्ट बद्दल, नवीन आणि सर्वात शेवटचा, बरोबर आहे, हायली ऍडव्हान्स टाइपचा रिसेंट टाइपचा प्रोटिस्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. दॅट इज दी प्रोटोझोआ. प्रोटोझोअन्स सुद्धा आपण त्याला कन्सिडर करतो प्लुरल फॉर्म मध्ये प्रोटोझोअन्स, आणि एक असेल तर प्रोटोझोआ. बरोबर आहे. प्रोटोझोआ आर दी एनिमल लाईक प्रोटिस्ट. कोणत्या टाइपचे प्रोटिस्ट आहेत रे? दीज आर दी एनिमल लाईक प्रोटिस्ट. वाय दे आर टर्म्ड ॲज एनिमल लाईक प्रोटिस्ट? आतापर्यंत आपण बेसिकली प्लांट लाईक प्रोटिस्ट स्टडी केले, त्याच्यानंतर फंजाय लाईक प्रोटिस्ट स्टडी केले, आणि युग्लिनॉइड प्लांट सारखे सुद्धा नाहीत आणि एनिमल सारखे सुद्धा नाहीत. असे टोटल
प्रोटिस्ट आपण आतापर्यंत स्टडी केले. आज आपण ॲनिमल लाईक प्रोटिस्ट बद्दल स्टडी करणार आहोत. अकॉर्डिंग टू आवर बुक, आपल्या बुकनुसार बेसिकली प्रोटिस्ट असतात 3 टाईपचे. कोणते कोणते 3 टाईपचे? प्लांट लाईक प्रोटिस्ट, देन ॲनिमल लाईक प्रोटिस्ट, आणि ॲनिमल लाईक नंतर थर्ड आपण सांगतो फंजाय लाईक प्रोटिस्ट. फंजाय लाईक प्रोटिस्ट कोणते होते? स्लाइम मोल्ड्स आर कन्सिडर्ड ॲज अ फंजाय लाईक प्रोटिस्ट. आणि ॲनिमल लाईक प्रोटिस्ट कोणते आहेत? प्रोटोझोआ आर कन्सिडर्ड ॲज the animal like protist, while chrysophytes and dinoflagellates are considered as a plant like protist. तर आज आपण animal like protist म्हणालो. animal like protist आपण स्टडी करायलो. why they are termed as a animal like protist? इम्पॉर्टंट रिझन्स आहेत त्याच्यासाठीचे काही, आणि त्याच सेम कन्सेप्ट आपल्याला या प्रोटोझोन्स मध्ये लक्षात ठेवायच्या. एक तर मोटाईल टाईपचे ऑर्गॅनिझम्स आहेत. These are the motile organisms, show a self movement. They show a self movement like a animal. The movement in case of protozoans either is with the help of flagella, by using the flagella, or by cilia, or in some protozoans we will observe a unique structure which is resemble with the limbs of a animal, that is a pseudopodia. Poda means leg, बरोबर आहे. pseudo means false टाइपचे, बरोबर आहे. false टाइपचे म्हणजे कसे रे? त्याच्या सोबत रिझेंबल करणारे. homologous to limbs. These structures or pseudopodia is homologous to the limb of an organism. either hind limb असतात, फोर लिम्स असतात, या पर्टिक्युलर स्ट्रक्चर सोबत रिझेंबल करणारे. तर होमोलॉगस येतं कशासोबत? आपल्या लिम्स सोबत. म्हणजे आपल्या लिम्सचा जो आपण यूज करतो, आपले जे फिट्स आहेत, लेग्स आहेत, यांचा जो आपण यूज करतो, काय यूज आहे त्यांचा रे? वॉकिंगसाठी, मुवमेंटसाठी. तसंच सेम यूज या सुडोपोडियाचा केला जात आहे, जे सुडोपोडिया कॉमनली मुवमेंटसाठी त्या ऑर्गॅनिझमला हेल्प करतात. हे झालं एक पिक्युलियर फीचर जे ॲनिमल सोबत रिझेंबल करत आहे. त्याच्यानंतर ॲनिमल सोबत रिझेंबल करणारा सेकंड फीचर, that is they always show a heterotropic mode of nutrition. कोणत्या टाइपचा न्यूट्रिशनचा मोड आहे ॲनिमल सारखा यांचा? heterotropic mode of nutrition. heterotropic, those organisms which do not have the ability or they do not have the capacity to synthesize their own food. यांचं ओन फूड मटेरियल यांना सिंथेसाइज करता येत नाही. they depend over the certain other organisms for their फूड मटेरियल. बाकीच्या ऑर्गॅनिझमवर फूड मटेरियल साठी डिपेंड आहे. हेट्रोट्रॉपिक आहे, आणि हेट्रोट्रॉपिक मध्ये बेसिकली होलोझोइक, बरोबर आहे. होलोझोइक टाइपचा मोड ऑफ न्यूट्रिशन किंवा होलोझोइक टाइपचा हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन हे एक्झिबिट करतात. काय असते हा होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये? होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये काय करतात? ऑर्गॅनिझम फूड मटेरियलला इंजेस्ट करतात, बरोबर. इंजेस्ट करणं म्हणजे काय करणं? गिळणं, बरोबर आहे. गिळणं म्हणतो आपण, बरोबर आहे. जेवणं, खाणं, गिळणं, बऱ्याचशा टर्म्स आपण यूज करतो. तसं होलोझोइक म्हणजे काय करणं? होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम फूड मटेरियलला एंगल्फ करत आहे. एंगल्फ करून आतमध्ये त्याचं डायजेशन करत आहे. डायजेशन इज टेक्स प्लेस विदिन द बॉडी ऑफ अन ऑर्गॅनिझम, इनसाइड द बॉडी. इनसाइड द बॉडी, बॉडीच्या आतमध्ये डायजेशन आहे. जर डायजेशन बॉडीच्या आतमध्ये होत असेल तर आपण होलोझोइक म्हणतो. आणि जर बॉडीच्या बाहेर डायजेशन होत असेल, बरोबर आहे, तर त्यावेळेस आपण त्याला ऍब्झॉर्प्टिव्ह किंवा ऍब्झॉर्प्शन टाइपचा मोड ऑफ न्यूट्रिशन कन्सिडर करतो. ऍब्झॉर्प्शन टाइपचा हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आपल्याला कॉमनली पाहायला मिळतंय फंजाय मध्ये, बरोबर आहे. पुढचा जो आपल्याला किंगडम स्टडी करायचा आहे, किंगडम फंजाय, त्या पर्टिक्युलर फंजाय मध्ये ऍब्झॉर्प्शन टाइपचा, ऍब्झॉर्प्शन मध्ये तिथं फूड मटेरियल बॉडीच्या बाहेरच डायजेस्ट केलं जात आहे, आणि नंतर मग त्याला काय केलं जाते? डायजेस्टेड फूड मटेरियलला ऍब्झॉर्ब केलं जाते. फंगस मध्ये आपण त्याच्याबद्दल स्टडी करू. इथं लक्षात ठेवा, हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे आणि कम्प्लिटली ॲनिमल सोबत रिझेंबल करणारा हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. दॅट इज दे शो अ होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन. समजलंय? तर या पर्टिक्युलर प्रॉपर्टी. त्याच्यानंतर जसं ॲनिमल युकॅरियोटिक टाइपच्या सेल पासून तयार झालेले ऑर्गॅनिझम्स आहेत, इन द सेम वे these organisms are also made up of from, or protozoans are also made up of from eukaryotic cell which lack a cell wall.
सेल वॉल कम्प्लिटली अब्सेंट आहे. सेल वॉल अब्सेंट असलेले आता हे दुसरा प्रोटिस्ट आहे, बरोबर आहे. सेकंड टाईपचा प्रोटिस्ट आहे ज्याच्यामध्ये सेल वॉल कम्प्लिटली अब्सेंट आहे. कोणतं सांगितलं अगोदर सांगा? लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी केलेला युग्लिनॉइड्स, ज्याच्यामध्ये आपल्याला पेलिकल पाहायला मिळालं. क्रायसोफाइट्स मध्ये सेल वॉल प्रेझेंट होती, डायनोफ्लॅजिलेट्स मध्ये सेल प्लेट होत्या जे सेल वॉल सारखं स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर स्लाइम मोल्ड मध्ये सुद्धा आपल्याला सर्टन स्लाइम मोल्ड्स, देयर आर सर्टन स्लाइम मोल्ड्स which are provided with the cell wall. Most of the slime mold do not have the cell wall. बऱ्याचशा स्लाइम मोल्ड मध्ये सेल वॉल अब्सेंट आहे, बरोबर आहे. तसे सेल वॉल अब्सेंट असणारे हे प्रोटोझोअन सुद्धा, प्रोटोझोअनच्या या काही प्रॉपर्टीज काय करतात? रिझेंबल करतात एनिमल सोबत. दॅट्स वाय दे आर कन्सिडर्ड ॲज अ एनिमल लाईक प्रोटिस्ट. पण आणखीन एक इम्पॉर्टंट फीचर, आणखीन एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्याला या प्रोटोझोअनच्या बाबतीत लक्षात ठेवायचा आहे. दॅट इज दे आर कन्सिडर्ड ॲज अ प्रिमेटिव्ह ॲनिमल्स. primitive animals from which all the entire organisms which are included in the kingdom Animalia were evolved. काय झालेलं आहे? पूर्ण किंगडम ॲनिमेलिया मधले जे काही मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक मॅक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स आहेत, ऑल these organisms are evolved from the प्रोटोझोअन्स, बरोबर. या प्रोटोझोआपासून सगळ्यांची काय झालेली आहे? ओरिजिन झालेली आहे. म्हणजे सगळ्यांचे अँसेस्टर ॲनिमल्स मध्ये जो किंगडम ॲनिमेलिया आहे, या एंटायर किंगडम ॲनिमेलिया मधले जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत, या एंटायर ऑर्गॅनिझमचे अँसेस्टर्स आपण प्रोटोझोअन्सला कन्सिडर करू शकतो. दे आर द अँसेस्टर्स ऑर द प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम्स फ्रॉम विच द किंगडम ॲनिमेलिया डिराइव्ह. समजलंय? त्याच्यानंतर पहा प्रोटोझोअन्स मध्ये बेसिकली 4 टाईपचे प्रोटोझोअन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. देयर आर 4 टाइप्स ऑफ प्रोटोझोअन. कोणते कोणते 4 टाईपचे आहेत पहा? पहिल्या टाईपचा प्रोटोझोअन ज्याला आपण म्हणतो अॅमीबॉइडल प्रोटोझोअन. अॅमीबॉइडल आहेत. त्याच्यानंतर सिलिएटेड प्रोटोझोअन्स. सिलिएटेड नंतर थर्ड टाईपचे आहेत ज्याला आपण म्हणतो फ्लॅजिलेटेड. आणि फोर्थ वन आहे फ्लॅजिलेटेड नंतर सर्वात शेवटच्या टाईपचे स्पोरोझोइक प्रोटोझोअन्स. असे टोटल 4 टाईपचे प्रोटिस्ट: अॅमीबॉइडल, सिलिएटेड, फ्लॅजिलेटेड आणि स्पोरोझोइक प्रोटोझोअन. सारखेच वर्ड आहेत पहा, बरोबर आहे. प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड वाटायलंय. आलं लक्षात? हे 4 टाईपचे आहेत. त्यामधला फर्स्ट टाईप आपण स्टडी करू. त्याच्या अगोदर 2-4 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, लिहून घ्या. दीज आर द एनिमल लाईक प्रोटिस्ट. मोटाइल, शो अ सेल्फ मुवमेंट इज विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला, सिलिया और सुडोपोडिया. त्याच्यानंतर हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, होलोझोइक हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. युकॅरियोटिक टाईपच्या सेल वॉल पासून तयार झालेले आहेत आणि सेल वॉल कम्प्लिटली अब्सेंट आहे. आणि सर्वात शेवटचा दे आर कन्सिडर्ड ॲज द अँसेस्टर्स ऑफ किंगडम ॲनिमेलिया. झालंय? ओके, चला. पण पुढचा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे टाइप्स ऑफ प्रोटोझोअन. टाइप्स ऑफ प्रोटोझोअन मध्ये बेसिकली 4 टाइपचे प्रोटोझोअन्स आपण स्टडी करायला. अॅमीबॉइडल प्रोटोझोअन,
AMOEBOIDAL अॅमिबॉइडल प्रोटोझोअन्स. पण काय असतात हे अॅमिबॉइडल प्रोटोझोअन्स? द अॅमिबॉइडल प्रोटोझोअन्स विच आर unicellular and irregular in shape. जनरली सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आहे आणि इरेग्युलर शेप असणारा कॉमनली आपण मराठीमध्ये जर सांगायचं असेल तर जनरली वाकडा तिकडा इन शेप. बरोबर आहे. कसा शेप आहे त्यांचा? वाकडा तिकडा. इरेग्युलर शेप असणारे पर्टिक्युलर प्रोटोझोअन्स आहेत. बरोबर आहे. इरेग्युलर शेप आहे. त्याच्यानंतर हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे आणि एक युनिक स्ट्रक्चर त्यांच्याकडे प्रेझेंट आहे, pseudopodia. With this pseudopodia they show a movement like a animal or higher animal. त्यांच्याकडे जे pseudopodia आहेत किंवा फिंगर लाईक जे प्रोजेक्शन्स आहेत, these finger like projections are movement. They show a movement. With this movement the entire amoeba can move from one place to the other. Amoeba or amoeboidal protozoans found in aquatic as well as terrestrial ecosystem. Aquatic ecosystem मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, पाण्यामध्ये सुद्धा राहतात आणि टेरिस्ट्रियल इकोसिस्टम मध्ये सुद्धा. टेरिस्ट्रियल इकोसिस्टम म्हणजे सॉइल मध्ये सुद्धा सर्व्हाइव्ह करू शकतात. ॲक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये आपण जर पाहिलं तर ॲक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये तुम्हाला फ्रेश वॉटर मध्ये सुद्धा, मराईन वॉटर मध्ये सुद्धा आणि विथ मराईन वॉटर दे आर ऑल्सो फाउंड इन ब्रॅकिश वॉटर ऑल्सो. ब्रॅकिश वॉटर गटाराचं पाणी म्हणतात त्याला. तर तिन्ही टाईपच्या वॉटरमध्ये किंवा तिन्ही टाईपच्या ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये आपल्याला अमिबा किंवा कॉमनली हे अमिबा पाहायला मिळतात. अमिबाज आर फाउंड एव्हरीवेअर एक्सेप्ट एअर. सगळीकडे प्रेझेंट आहेत, फक्त कुठं प्रेझेंट नाहीत रे? दे आर नॉट फाउंड इन एअर. पण काय असतं या अमिबापैकी किंवा हे जे प्रोटोझोअन्स आहेत, या प्रोटोझोअन्स मध्ये जे अमिबॉइडल प्रोटोझोअन्स आहेत, दीज अमिबॉइडल प्रोटोझोअन्स मोस्टली पॅथोजेनिक इन नेचर. कसे आहेत रे? पॅथोजेनिक नेचर आहे. पॅथोजेनिक नेचर आहे, पॅथोजेनिक टाईपचे आहेत. आता पॅथोजेनिक नेचर असल्यामुळे आपण सांगालो दे कॉज अ सर्टन डिसीजेस टू द ह्युमन बीइंग्स. आणि डिसीजेस मध्ये सर्वात कॉमन डिसीज हे अमिबा कॉज करतात, दॅट इज अमिबिक डिसेंट्री. अमिबिक डिसेंट्री which is also called as amoebiasis. AMOEBIASIS amoebiasis. बरोबर आहे. अमिबाइक डिसेंट्री काय रे? लूज मोशन सगळ्यांना माहित असेल. लूज मोशन संडास लागणं. बरोबर आहे. काय होणं? घे तांब्या पळ जर कंडिशन होत असेल. बरोबर आहे. इंट्रेन्सिक डिसेंट्री सुद्धा आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे. या पर्टिक्युलर अमिबामुळे आपल्याला कॉज होते. या अमिबिक डिसेंट्रीचा कॉजल ऑर्गॅनिझम, बरोबर आहे, कॉजल ऑर्गॅनिझम आहे त्याचा एंट अमिबा हिस्टोलिटिका. एंट अमिबा हिस्टोलिटिका कॉज अमिबायसिस और अमिबिक डिसेंट्री. काय होतं या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये? लूज मोशन. सर्वात कॉमन सिम्पटम या पर्टिक्युलर डिसीज आहे लूज मोशन. लूज मोशन होणं, कंटिन्युअसली तांब्या घेऊन जाऊन बसणं. बरोबर आहे. त्याला म्हणतात लूज मोशन. तर लूज मोशन टाईपचे सिम्पटम्स आपल्याला कॉमनली या अमिबायसिस मध्ये पाहायला मिळतात. एंट अमिबा एंटेरिक टाईपचा, बरोबर आहे, बॉडीच्या आतमध्ये जनरली ॲज अ पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम म्हणून आपल्या इंटेस्टाईन मध्ये जे आपलं लार्ज इंटेस्टाईन आहे त्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये सस्टेन करणारा. बरोबर आहे. लार्ज इंटेस्टाईन मध्ये एंटर करते थ्रू इन्फेक्टेड फूड मटेरियल आणि इन्फेक्टेड फूड मटेरियल मधून लार्ज इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर तिथलचे जे टिश्यू आहेत, बरोबर आहे, त्या टिश्यूचं लायसिस करणारा. हिस्टो मीन्स टिश्यू अँड लायटिका मीन्स लायसिस. बरोबर आहे. टिश्यूचं लायसिस करणार. त्यामुळे जनरली ब्लड काय म्हणतो आपण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जर आपल्याला प्रॉब्लेम असेल किंवा हा अमिबायसिस नावाचा डिसीज जर आपल्याला झाला तर सिम्पटम्स मध्ये आपल्याला डिसेंट्री मध्ये किंवा आपल्या स्टूल मधून कॉमनली ब्लड पॅसेज झालेलं पाहायला मिळतंय. तर ते जे ब्लड पॅसेज आहे इट इज ड्यू टू द लायसिस ऑफ टिश्यू बाय द एंट अमिबा हिस्टोलिटिका. समजलंय. तर पॅथोजेनिक टाईपचा आहे, पॅरासाइटिक टाईपचा ऑर्गॅनिझम आहे. पण अमिबाच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर अमिबा आपल्याला जनरली पॅथोजेनिक टाईपचे पाहायला मिळाले
आणि डिफरंट टाईपच्या हॅबिटॅट्स मध्ये पाहायला मिळतात. त्यांचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर स्ट्रक्चर मध्ये आपण सांगालो इट शो द प्रेझेन्स ऑफ ऑल एंटायर सेल ऑर्गनेल्स, एंटायर टाईपचे सेल ऑर्गनेल्स या पर्टिक्युलर अमिबामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जे एका टिपिकल युकॅरियोटिक टाईपच्या सेल्स मध्ये प्रेझेंट असतात. समजले? त्याच्यानंतर फूड मटेरियल जे हे एंगल्फ करतात. पाहिजे मोड ऑफ न्यूट्रिशन अमिबा मधला जर आपण पाहिला तर अमिबा शो अ हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. इन दिस हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन दे एंगल्फ द फूड मटेरियल. एंगल्फ करतात म्हणजे काय करतात? होलोझोइक टाईपचा मोड ऑफ न्यूट्रिशन शो करतात. आणि या होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये अमिबा बेसिकली फूड मटेरियल एंगल्फ करू शकतात. द फूड मटेरियल विच इज इन सॉलिड स्टेट or they might be engulf the food material which is in the liquid stage. solid form मधलं सुद्धा आणि liquid form मधलं सुद्धा फूड मटेरियल हे अमिबा इझिली एंगल्फ करतात. जर सॉलिड फूड मटेरियलचं इंजेक्शन करत असताल तर त्यावेळेस आपण त्याला म्हणतो फॅगोसाइटोसिस. इट इज नोन ॲज अ फॅगोसाइटोसिस. आणि जर लिक्विड फॉर्म मधलं फूड मटेरियल एंगल्फ करत असताल तर त्याला आपण कन्सिडर करतो पिनोसाइटोसिस. फॅगोसाइटोसिस अँड पिनोसाइटोसिस दोन वेगवेगळ्या टाईपनं फूड मटेरियल काय करणारे एंगल्फ करणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. फॅगोसाइटोसिस मध्ये सॉलिड टाईपचं फूड मटेरियल एंगल्फ करतात. ऍक्च्युली दिस बोथ आर द टाईप ऑफ एंडोसाइटोसिस. सेलच्या आतमध्ये काय करणं एक्सटर्नल सबस्टन्सेसला एंटर करून घेणं किंवा त्याला आतमध्ये एंगल्फ करणं. एंगल्फ करते वेळेस सॉलिड असेल तर त्याला म्हणायचं फॅगोसाइटोसिस आणि लिक्विड असेल तर पिनोसाइटोसिस. फॅगो मीन्स खाना आहे आणि पिनो मीन्स पिणं आहे. पिनो म्हणजे काय करणार आहे? पेनं. आणि लिक्विड असेल तर आपण त्याला पित असतो. तसं लिक्विड फॉर्म मधल्याला पिनोसाइटोसिस आणि सॉलिड फॉर्म मधल्याला फॅगोसाइटोसिस. त्याच्यानंतर पहा हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन किंवा होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन नंतर these amoeba also show a parasitic mode of nutrition. Parasitic mode of nutrition generally found in the parasitic amoeba which cause a certain diseases. जो आपण अगोदर एक्झाम्पल सांगितलं एंट अमिबा हिस्टोरिटिका. या एंट अमिबा हिस्टोरिटिका मध्ये कॉमनली आपल्याला पॅरासाइटिक टाईपचं मोड ऑफ न्यूट्रिशन पाहायला मिळते. ज्या पॅरासाइटिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये ज्या सेल्स आहेत, टिश्यू आहेत, या टिश्यू मधला जे आपण सेलच्या बाहेरचा एक्स्ट्रा सेल्युलर जो कंपोनंट कन्सिडर करतो त्या एक्स्ट्रा सेल्युलर कंपोनंटवर किंवा मॅट्रिक्सवर फीड करणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. तर पॅरासाइटिक आहेत. त्याच्यानंतर सॅप्रोट्रॉपिक सुद्धा आहेत आणि सॅप्रोफायटिक सुद्धा आहेत. सॅप्रोट्रॉपिक जर प्लांट मटेरियलचा यूज करत असताल, डेड आणि डिकेइंग मॅटरचा यूज करत असताल तर सॅप्रोफायटिक. आणि प्लांट व्यतिरिक्त जर ॲनिमलचा किंवा अदर टाईपच्या ऑर्गॅनिझमचा यूज करत असताल तर त्यावेळेस आपण त्याला म्हणतो सॅप्रोट्रॉपिक. फायटा मीन्स प्लांट. सॅप्रोफायटिक प्लांट मटेरियलचा यूज करायला येतं ॲज अ फूड मटेरियल म्हणून. आणि सॅप्रोट्रॉपिक आपण ज्यावेळेस प्लांट व्यतिरिक्त अदर एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं मटेरियल असेल तर त्याला आपण म्हणतो सॅप्रोट्रॉपिक. त्याच्यानंतर पॅरासाइटिक सोबत होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये आणखी एक पर्टिक्युलर टाईपचा मोड ऑफ न्यूट्रिशन आपल्याला अमिबा मध्ये पाहायला मिळते. देर आर सर्टन अमिबा विच आर ऑल्सो प्रिडेटर इन नेचर. प्रिडेटर शिकार करणारे, बरोबर आहे. आणि प्रिडेशन कशाचे करतात? दे शो अ प्रिडेशन ऑफ अ स्मॉलर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. स्मॉलर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आयदर एखादा स्मॉल साईजचा बॅक्टेरिया असेल किंवा एखादा दुसरा प्रोटिस्ट असेल. प्रोटिस्टामध्ये युग्लोनाइड, स्लाइम मोल्ड, त्याच्यानंतर क्रायसोफाइट्स असतात, डायनोफ्लॅजिलेट्स असतात. यांच्यापेक्षा स्मॉलर ज्या ऑर्गॅनिझमच्या सेल्स आहेत त्या एंटायर सेल ॲज इट इज एंगल्फ करतात, गिळून घेतात डायरेक्टली बाकीच्या ऑर्गॅनिझम्सला. त्याच्यामुळे आपण त्यांना प्रेडेटर सुद्धा कन्सिडर करतो. तर हे झालं पहा अॅमिबॉइडल टाईपच्या प्रोटोझोन्स बद्दल. दिस इज ऑल अबाउट द अॅमिबॉइडल प्रोटोझोन्स. काय काय फीचर सांगितले आपण अॅमिबॉइडल प्रोटोझोन्सचे? पहा सुडोपोडिया यांच्याकडे प्रेझेंट आहे. इरेग्युलर शेप असणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. त्याच्यानंतर हॅबिटॅट मध्ये दोन्ही टाईपच्या हॅबिटॅट मध्ये ॲक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल दोन्ही हॅबिटॅट मध्ये पाहायला मिळतात. ॲक्वॅटिक मध्ये फ्रेश वॉटर मध्ये सुद्धा, मराईन वॉटर मध्ये सुद्धा आणि ब्रॅकिश वॉटर मध्ये सुद्धा. त्याच्यानंतर टेरेस्ट्रियल हॅबिटॅट मध्ये कॉमनली सॉइल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पॅरासाइटिक आहेत, ज्या एखाद्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा सर्व्हाइव्ह करू शकतात. फक्त पाहायला कुठे मिळत नाहीत आपल्याला किंवा सापडत कुठे नाहीत? एअर मध्ये, बरोबर आहे. अमिबायसिस इज नॉट अ एअरबॉर्न डिसीज, बरोबर आहे.
तुम्हाला इन्फेक्टेड फूड मटेरियल थ्रूच काय होईल तो, किंवा वॉटर थ्रूच तुमच्या बॉडीमध्ये हे अमिबा एंटर करू शकतात, एंट अमिबा हिस्टोलिटिकामध्ये. समजलंय? त्याच्यानंतर पॅरासाइटिक, जनरली एंट अमिबा हिस्टोलिटिका पॅरासाइटिक आहे, आपल्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये जे टिश्यू आहेत त्या टिश्यूवर फीड करणारा. त्याच्यानंतर युकॅरियोटिक टाईपच्या सेल्स आहेत आणि टिपिकल युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. एंटायर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचे सेल ऑर्गॅनिझम आपल्याला या सेलमध्ये पाहायला मिळतात. हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये होलोझोइक आहे. त्याच्यानंतर होलोझोइक मध्ये आपण सांगायला आयदर सॉलिड फूड मटेरियलला एंगल्फ करतात किंवा लिक्विड. सॉलिडला करत असताल तर फॅगोसाइटोसिस, लिक्विडला करत असताल तर पिनोसाइटोसिस. त्याच्यानंतर सॅप्रोट्रॉपिक, सॅप्रोफायटिक सुद्धा आहे. प्लांट जर फिडिंग करत असताल तर सॅप्रोफायटिक, आणि जर प्लांट व्यतिरिक्त दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर जर फिडिंग करत असताल तर सॅप्रोट्रॉपिक. त्याच्यानंतर प्रिडेटर टाईपचा सुद्धा न्यूट्रिशनचा मोड आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. प्रिडेशन मध्ये यांच्यापेक्षा स्मॉलर साईजच्या जर सेल्स असतात तर त्या सेलला इझिली काय करतात, हे एंगल्फ करतात. आलं लक्षात? आणि बॉडीच्या कोणत्याही पार्ट पासून, या साईडला फूड मटेरियल असेल इथून सुद्धा एंगल्फ करता येते, इकडे असेल तर या साईड पासून सुद्धा, कोणत्याही बॉडी पार्ट पासून, कोणत्याही पर्टिक्युलर साईड पासून, अँटेरियर, पोस्टेरियर, डॉर्सल, व्हेंट्रल, कोणताही सरफेस असू द्या, प्रत्येक सरफेस पासून त्यांना फूड मटेरियल इझिली काय करता येते, एंगल्फ करता येते. समजले? ते झालं अमिबॉइडल टाईपच्या प्रोटोझोअन्स बद्दल. फास्ट एका मिनिटात स्क्रीनशॉट घ्यायचा, 1 मिनिट म्हणजे 10 सेकंदात स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. झालंय? ओके, करू का वाइंड अप, वाइप करू? त्याच्यानंतर पहा अमिबॉइडल प्रोटोझोअन्स नंतर आपल्याला नेक्स्ट टाइपचे प्रोटोझोआ स्टडी करायचे, ज्यांना आपण म्हणतो द पॅरामेशियम. पॅरामेशियम विच आर दी सिलिएटेड प्रोटोझोअन्स. पॅरामेशियम, पॅरा आहे बरोबर आहे, पॅरामेशियम इट इज अ सिलिएटेड प्रोटोझोअन्स. सिलिएटेड प्रोटोझोअन्स. सिलिएटेड प्रोटोझोअन्स त्याच्या नावावरूनच आपल्याला कळायलंय, दे आर प्रोव्हाइडेड विथ दी सिलिया विच इज हेल्प फॉर दी मूवमेंट अँड दी ट्रान्सलोकेशन ऑफ फूड मटेरियल. फूड मटेरियलचं ट्रान्सलोकेशन करण्यासाठी आणि त्याच्या स्वतःच्या मुवमेंटसाठी सुद्धा रिस्पॉन्सिबल असणारे स्ट्रक्चर ज्यांना आपण सिलिया म्हणतो, दे आर व्हेरी वेल प्रोव्हाइडेड विथ द सिलिया. अमिबॉइडल प्रोटोझोअन्स मध्ये जो अमिबा आहे त्या अमिबाकडे सिलिया किंवा फ्लॅजेला प्रेझेंट नव्हता, त्यांच्याकडे सिलिया प्रेझेंट आहे. आणि सिलियाचा फंक्शन काय या ऑर्गॅनिझम मध्ये, मुवमेंट करणं आणि फूड मटेरियलचं ट्रान्सलोकेशन करणं चेन मध्ये. पण काय असते जनरली या ऑर्गॅनिझम वर जे सिलिया प्रेझेंट आहे, दिस सिलिया शो अ सिंक्रोनाइज मुवमेंट. कोणत्या टाइपची मुवमेंट शो करतात, सिंक्रोनाइज टाइपची मुवमेंट शो करतात. कोऑर्डिनेटेड मुवमेंट आहे, सिंक्रोनाइज और कोऑर्डिनेटेड मुवमेंट. काय असते सिंक्रोनाइज किंवा कोऑर्डिनेटेड मुवमेंट्स, जनरली एंटायर सिलिया, एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर जेवढे सिलिया प्रेझेंट असतात, दीज ऑल सिलिया शो अ युनिडायरेक्शनल मुवमेंट. एक तर या डायरेक्शन मध्ये असे मूव्ह करतात किंवा सगळे त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. ही जी तुम्ही जे नाव पाहता बा, नावाची रेस होती इकडे आंध्र प्रदेशमध्ये, याच्यामध्ये छोट्याला नाव असतात, असे लांब लांब असतात, 50-100 माणसं त्याच्यामध्ये बसलेले असतात, सगळ्याकडे वल्वा दिलेले असतात, वल्वे बरोबर आहे. ज्यावेळेस ती रेस सुरू होते त्यावेळेस सगळे काय करतात, एकाच डायरेक्शन मध्ये त्या पर्टिक्युलर वल्व्याची किंवा त्याचं जे स्ट्रक्चर, जे काही त्यांच्याकडे अवेलेबल असलेला पार्ट आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, त्याची एकाच डायरेक्शन मध्ये मुवमेंट करतात. तसे हे सिलिया सुद्धा सिंक्रोनाइज टाइपची, कोऑर्डिनेटेड टाइपची मुवमेंट शो करतात. दे एक्झिबिट द कोऑर्डिनेटेड मुवमेंट. स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर स्ट्रक्चर बेसिकली एकदम सिंपल आहे बरोबर आहे. आपल्या शूज सारखं स्ट्रक्चर आहे, शूज सारखं स्ट्रक्चर आहे, आणि या शूज सारख्या स्ट्रक्चरवर एक पर्टिक्युलर डिप्रेशन, एक ग्रूव या स्ट्रक्चरवर आपल्याला पाहिजे. ऑल स्ट्रक्चर्स आर डेकोरेटेड विथ म्हणजे काय सांगतो आपण, दे आर प्रोव्हाइडेड विथ द न्यूमेरस सिलिया. आणि सिलिया सोबत जो डिप्रेशन आहे त्या डिप्रेशनच्या जागेवर त्यांचा गळा आहे बरोबर आहे, ज्याच्यापासून ते काय करतात, फूड मटेरियल एंगल्फ करतात, विच इज नोन ॲज अ गलेट. गळा आहे म्हणजे काय, ते गलेट आहे बरोबर. त्यांना काही आपली डिक्शनरी वाचलेली नाही, गला असं काही नाही बरोबर आहे. सिम्पली फक्त आपल्याला लक्षात राहण्यासाठी लक्षात ठेवा, दिस स्ट्रक्चर फ्रॉम वेअर दे एंगल्फ द फूड मटेरियल इज टर्म्ड ॲज अ गलेट. काय म्हणतात त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला,
Gallate is present at the middle depression or the middle groove of paramecium. या paramecium चं जे middle groove आहे त्या middle groove वर प्रेझेंट असतात. पॅरामेशियमच्या बाबतीत आणखीन एक इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवायचा. दिस पॅरामेशियम शो अ टू डिस्टिंक्ट न्यूक्लियस इन अ सिंगल सेल. They are the organism or these are the organism which show a mitosis. Mitosis का असते, मायटोसिस का असते पुढे आपण सेल डिव्हिजन मध्ये स्टडी करू. इथे पक्ष लक्षात ठेवा मायटोसिस शो करतात आणि दोन न्यूक्लियस दे आर प्रोव्हाइडेड विथ टू न्यूक्लियस. वन इज लार्जर अँड वन इज स्मॉलर न्यूक्लियस. स्मॉल न्यूक्लियस एक आणि एक लार्ज न्यूक्लियस असे दोन न्यूक्लियस कॉमनली या पॅरामेशियम मध्ये प्रेझेंट असतात. समजले. हे झालं बा सिलिएटेड प्रोटोझोअन्सच्या बाबतीत. त्याच्यानंतर सिलिएटेड प्रोटोझोअन्स नंतर नेक्स्ट टाइपचे प्रोटोझोअन्स आहेत ज्यांना आपण म्हणतो फ्लॅजिलेटेड प्रोटोझोअन्स. फ्लॅजिलेटेड प्रोटोझोअन्स, फ्लॅजिलेटेड विच हॅज अ फ्लॅजिला. थर्ड टाइपचे प्रोटोझोअन्स फ्लॅजिलेटेड प्रोटोझोअन्स. Flagellated protozoans they have a single flagella. सिंगल फ्लॅजेला असणारे आणि फ्लॅजेलाचा यूज करणारे कशासाठी, मुवमेंट साठी यूज करणारे. बरोबर आहे. स्पर्म लाईक स्ट्रक्चर दिसायला पण ऍक्च्युअली स्पर्म नाही, इट इज अ फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआ. फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआ मध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्या बुक मध्ये, ट्रायपॅनोसोमा. ट्रायपॅनोसोमा which cause a sleeping sickness. स्लीपिंग सिकनेस, जास्त झोप येणं. बरोबर आहे. तुम्हाला काही स्लीपिंग सिकनेस या ट्रॅपॅनोसोमानं क्लॉज केलेला नाही. लक्षात. आपल्याला सध्या झोप जर येत असेल तर आपली झोप आली ड्यू टू द पुअर नेटवर्क नाही, क्लिअर दिसेना झालंय, आवाज क्लिअर येत नाही, बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला यायले. पारवेसरनं झोपी घातले तुम्हाला आता. बरोबर आहे. तसं हा ट्रॅपॅनोसोमा एक स्लीपिंग सिकनेस नावाचा जो डिसीज आहे तो डिसीज कॉज करणारा ऑर्गॅनिझम आहे. इट इज अ सिलिएटेड प्रोटोझोअन्स. एवढाच पॉईंट त्या सिलिएटेड प्रोटोझोअन्सच्या बाबतीत लक्षात ठेवायचा. सॉरी, फ्लॅजिलेटेड प्रोटोझोअन्सच्या बाबतीत लक्षात ठेवायचा आहे. आणि सर्वात शेवटचा प्रोटोझोआ आहे ज्याला आपण म्हणतो स्पोरोझोइट. स्पोरोझोइक और स्पोरोझोइट प्रोटोझोआन. काय असतं ते स्पोरोझोइट किंवा स्पोरोझोइक प्रोटोझोअन्स. जनरली पहा प्रोटोझोआ आपण सांगायलो ॲनिमल्सशी रिझेंबल करणारा ऑर्गॅनिझम आहे. दिस आर द ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. आणि आपल्याला माहिती आहे किंगडम ॲनिमेलिया मध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आपण इन्क्लूड करतो, ऑल दिस ऑर्गॅनिझम डू नॉट प्रोड्यूस अ स्पोअर. डू नॉट प्रोड्यूस अ स्पोअर, बट these are the organisms or these are the protozoans which produce a spore. फंक्शनल टाइपचे स्पोअर प्रोड्यूस करणारे. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या पर्पजसाठी या ऑर्गॅनिझम्स मध्ये त्यांच्या लाईफ सायकल मध्ये स्पोरोझोइट नावाची एक स्टेज आपल्याला कॉमनली पाहायला मिळते. आणि हीच जी स्पोरोझोइट स्टेज आहे, दिस स्पोरोझोइट स्टेज इज कन्सिडर्ड ॲज अ इन्फेक्शियस स्टेज इन मोस्ट ऑफ द स्पोरोझोइट. पहा म्हणजे इन्फेक्शियस स्टेज आहे म्हणजे काय करायचं रे, इन्फेक्शन कॉज करायला. दे कॉज अ सर्टन डिसीजेस टू दी ह्युमन बीइंग्स लाईक अ मलेरिया. एक मलेरिया नावाचा डिसीज तुम्ही कधी ऐकला असेल, विच इज कॉज्ड बाय द स्पोरोझोइट टाइप ऑफ प्रोटोझोअन्स. मलेरियाचा कॉजल ऑर्गॅनिझम पुढे आपण ह्युमन हेल्थ आणि डिसीजेस मध्ये स्टडी करणार आहेत. आयदर तो प्लाझ्मोडियम वायवॅक्स असेल, प्लाझ्मोडियम त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम मलेरिया असेल, प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम असेल. हे जे डिफरंट टाइपचे प्लाझ्मोडियमच्या स्पीसीज आहेत त्या प्लाझ्मोडियमच्या स्पीसीज आपल्याला मलेरिया कॉज करतात. एक्झाम्पल लक्षात ठेवा, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम, त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम मलेरी. हे काही पर्टिक्युलर स्पोरोझोइट टाइपचे प्रोटोझोअन्स आहेत जे आपल्याला मलेरिया नावाचा डिसीज कॉज करतात. बरोबर आहे. वायवॅक्स, फॅल्सिपेरम, मलेरी हे तीन कॉमन स्पोरोझोइट टाइपचे प्रोटोझोन लक्षात ठेवायचे. प्लाझ्मोडियम मी काल सुद्धा सांगितलं होतं. प्लाझ्मोडियम तिकडे कंडिशन होती. बरोबर आहे. जे स्लाइम मोल्ड्स होते, या स्लाइम मोल्ड्स मध्ये जी मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन आहे, या मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशनला आपण तिकडं प्लाझ्मोडियम म्हणलो होतो.
तिकडं स्ट्रक्चर आहे आणि इकडं आपण तो ऑर्गॅनिझम कन्सिडर करायला. तर या प्लाझ्मोडियम सोबत आणि इकडच्या या प्लाझ्मोडियम सोबत कन्फ्युज व्हायचं नाही. स्लाइम मोल्ड मध्ये प्लाझ्मोडियम एक स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन आहे, मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशन आहे आणि इकडे तो प्लाझ्मोडियम जीनस आहे. जीनस आहे त्याला आपण अंडरलाईन केलेलं आहे, बरोबर आहे, नाही तर त्याचा इन्सल्ट होऊन जाईल. अंडरलाईन करावं लागतं. जीनस आणि स्पीशीजला आपण सेपरेटली अंडरलाईन करतो अकॉर्डिंग टू द बायनॉमियल नॉमेनक्लेचर. प्लाझ्मोडियमला जर अंडरलाईन केलेलं नसेल तर स्लाइम मोल्ड मधली ती मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशन आहे आणि त्याला जर अंडरलाईन केलेला असेल तर स्पोरोझॉइड टाईपचा तो प्रोटोझोअन्स आहे. लक्षात आलंय. तर इथं आपले किंगडम प्रोटिस्टा मधले एंटायर टाईपचे ऑर्गॅनिझम, मग ते तुमचे क्रायसोफाइट्स, त्याच्यानंतर डायनोफ्लॅजिलेट्स, युग्लिनॉइड्स, स्लाइम मोल्ड्स आणि आजचे प्रोटोझोअन्स आपण कंप्लीट केलेले आहेत. आहे लक्षात. सगळ्यांना समजले असतील. काही डाऊट असेल तर विचारा. दहा सेकंदात स्क्रीनशॉट घ्यायचा त्याचा फास्ट. ट्रायफॅनोसोमा फ्लॅजिलेटेड टाईपचा प्रोटोझोआ आहे. चला काय डाऊट असेल तर विचारा, नाहीतर लेफ्ट करा. ट्रायपॅनोसोमा, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम, त्याच्यानंतर सिलिएटेड मध्ये पॅरामेशियम आणि अॅमिबॉइडल मध्ये एंट अमेबा हिस्टोलायटिका. एवढे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. कसे ठेवायचे तुम्ही तुमचं पहा, मी ते ठेवले. चला जरा असेल तर लेफ्ट करा.